उकाड्यानं हैराण देशवासियांसाठी आनंदाची बातमी। पुढील काही तासात मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याचा अंदाज। अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती। आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरामध्ये 50% वाढ। उष्णतेच्या लाटेचा भाजीपाल्याच्या उत्पादनावर गंभीर परिणाम। इंधन दरवाढीमुळे भाज्या आणखी महागण्याची शक्यता। आंबा काजू बागायतदारांचा आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही मोर्चात सहभागी होणार। मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात लागू। धरणांमधील पाणीसाठा घटल्यानं महापालिका प्रशासनाचा निर्णय। मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। देशामध्ये महागाईचा महास्फोट। एप्रिलमध्ये घाऊक महागाई 8.30%वर 42 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला। डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच। रुपया डॉलर मागे 96च्या उंबरठ्यावर। रुपया 95.96च्या नीचांकी पातळीपर्यंत गडगडला। सोनं आयात करणाऱ्यांना मोठा धक्का। ड्युटी फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू। प्रति परवाना 100 किलोची कमाल मर्यादा निश्चित। सोन्यावर आयात शुल्कही 15%वर। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इंधनाची टंचाई। सुट्टीमुळे जिल्ह्यामध्ये वाहनांच्या संख्येमध्ये 30% वाढ। पेट्रोल डिझेल सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा। इंधन टंचाईमुळे स्थानिकांसह प्रवाशांचेही हाल। एअर इंडियाचा प्रवास महागला। इंधन महागल्यानं तिकीट दरामध्ये वाढ। एअर इंडियाची दरमहा 400 विमान उड्डाणं रद्द। दिल्ली मेलबर्न तिकीट 2,76,000च्या घरात। राज्यामध्ये 30 जूनपासून SIR मोहीम। किती मतदार वगळले जाणार याकडे लक्ष। महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातही पार पडणार प्रक्रिया। राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर दावा करता येणार नाही। स्पर्धा परीक्षांबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। सर्वांना समान संधीसाठी निकषामध्ये बदल। पालघरमध्ये चांदी वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात। वाहनामध्ये 600 किलो चांदीच्या विटा। चांदीच्या विटांची किंमत 17,66,00,000च्या घरात। मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णींचं निधन। वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात मोठं योगदान। लेखक म्हणूनही प्रसिद्ध होते डॉक्टर नाडकर्णी।